मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, शरद पवार हे अडथळा निर्माण करतात, कन्फ्युजन क्रिएट करतात आणि यावेळीही त्यांनी शरद पवारांनीच हा घोळ केला आहे. घोळ कोणता? तर अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात ज्या तपासाला वेग आतापर्यंत यायला हवा होता किंवा अनेक लोकांनी आक्षेप नोंदवायला हवे होते, तेवढ्या प्रमाणात तीव्रता त्या विषयाची समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहिली नाही. या गोष्टीला अडथळा आणण्यासाठी एकमेव कारण ठरले शरद पवार. आणि तुम्हाला त्यांचं कारकीर्द बऱ्यापैकी माहिती असेल पवारांची. त्यापैकी बराच उलगडा जेव्हा शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले तेव्हा त्यानंतर अजित पवारांनी अनेक मुलाखतीमध्ये अगदी सडेतोड सांगितलं आणि ते नेहमी खरं बोलायचे. जे त्यांच्या पोटात असायचं तेच त्यांच्या ओठात असायचं. आता त्या दिवशी या काकांना, या शरद पवारांना एवढी घाई कशाची आली होती हे स्टेटमेंट करायचे की हा घातपात नाही, हा अपघातच आहे. ते त्या घटनास्थळावर गेलेही होते शरद पवार आल्याबरोबर, पण त्यांना तिथे त्या मातीला आणि त्या राखेला बघून त्यांना काय असं वाटलं असेल की त्यांनी कसा काय असा 1 मिनिटात अंदाज बांधला आणि त्यांनी आपलं स्टेटमेंट करून टाकलं. ते स्टेटमेंट केल्यानं बघा, आक्रमकता टळली, अफरातफरी मचली असती, ते टळलं, तो भाग वेगळा आहे. पण थोडं थांबून जायचं होतं. मग त्या दिवशी काहीच बोलायला नको होतं, कुठल्याच प्रकारचं स्टेटमेंट द्यायला नको होतं. 2-3 दिवस थांबून जायचं होतं दुखवटा आटपेपर्यंत. पण त्यांनी घाईने हे स्टेटमेंट केल्यानं प्रॉब्लेम काय झाला मंडळी माहिती आहे का? बघा, सत्ता पक्षाचं काय असतं की आता कुठल्याही तपासाला वेग कुणामुळे येईल तर सत्ता पक्ष सांगेल तेव्हाच, मुख्यमंत्री सांगेल तेव्हाच. म्हणजे जोपर्यंत त्यांचा रेटा राहील, तर रेटा काय कुठल्या विरोधी पक्षाचं थोडी ऐकणार आहे. कुठलेही जे काही तपास यंत्रणा असेल ते सगळ्यात जास्त फास्ट तपास करायचा तर मुख्यमंत्र्यांना स्वतः सांगावं लागेल. पण आता काय झाला विषय असा, आणि शंकेची सुई ही सत्ता पक्षाकडे लोकांचं असं काही मनात राहते त्यांच्या. असं प्रत्येकच वेळी असतं. जो पक्ष सत्तेवर असतो त्यांच्याबद्दल हाशी शंका लोक घेत असतात. ते खरं काय खोटं काय ते देव जाणे. पण विषय कसा झाला की आता भाजपाच्या नेत्यांना हे बोलायला मोकळं झालं, ते मोकळे झाले की त्यांच्या पवार परिवारातील ज्येष्ठ नेत्यांनीच हे स्टेटमेंट दिलं आहे की हा घातपात नाही, हा अपघात आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला जो वेग हवा होता, जो स्पीड हवा होता, तो कुठेतरी खुंटला मंडळी. आणि बघा, अनेक गोष्टी अजित पवारांनी, शरद पवारांच्या स्थायी स्वभावाबद्दल अनेकदा अजित पवारांनी सांगितलं आहे आणि आपण आज त्यावरच चर्चा करणार आहोत. शरद पवार हे थांबायला तयार नाहीत. आजही ते राजकारणात कुठेही स्टॉप घ्यायला तयार नाही आणि त्यामुळेच अजित पवार वेगळे झाले हे लक्षात घ्या. आता सिंचन घोटाळ्यामुळे किंवा त्यांच्यावरती काही घोटाळ्याची फाईल वगैरे होती म्हणून ते तिकडे गेले, हा एक भाग जरी असला, कारण ती चौकशी सुरूच आहे अजूनही, हा जरी एक भाग असला तरी एक मुख्य भाग हा देखील आहे मंडळी. सिक्क्याची एक दुसरी बाजू तुम्ही मुलाखती तपासून पहा अजित पवारांच्या वेगळं झाल्यानंतरच्या किंवा पक्षात असतानाच्याही. अनेक वर्षापासूनच हा अजित पवारांचा एक गट हा वेगळा व्हायला सुरुवात झाली होती. त्याचं कारण असं की रात्री 8ला बाबाजी एक बोलायचे आणि सकाळी 8ला काही तिसरंच बोलायचे. हा त्यांचा स्वभाव आहे. हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला, भारताला माहिती आहे. ते जाईल मुंबईला, सांगेल नागपूरला, असं त्यांचा तो कार्यक्रम आहे. काही स्वभाव सारखे नसतात. अजित पवारांचा एक स्वभाव वेगळा होता. जे 10ला येतो तर 10ला येतो. तुझं काम हे होणार की नाही होणार, होईल तर करतो, नाही होईल तर तिथल्या तिथेच तोंडावरती लोकांना सांगायचं. आणि निवेदनं तर असे रस्त्यात निवेदनं घेणारा मी पहिला नेता पाहिला महाराष्ट्रातला, अजितदादा पवार. रस्त्यात कुठेही ताफ्यातून गाडी थांबवायची, कुणाचे हातचं निवेदन घ्यायचं, ते आपल्या सहकार्यांना द्यायचं, सांगायचं वाचा काय आहे. तर नसेल होत तर तिथल्या इथे तो कागद परत करायचा, नाही तर मग तो कागद आपल्या फाईलला लावून ठेवायचा आणि त्याचं काम करायचं. हा असं मी म्हणत नाही, असे बारामतीकर म्हणतात, पुणे, पिंपरी चिंचवड, अख्ख्या महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी त्यांना लोकांनी निवेदनं दिली ते त्या पदावर असताना त्यांनी ते कामं केलेली आहेत. नसेल होत तर ते काम त्यांनी केलं सुद्धा. अगदी नॅचरल ते राहायचे. तर हे बाबाजी जे आहे, म्हणजे आपले आबाजी, काकाजी, हे फार कन्फ्युजन क्रिएट करतात. आता एका स्टेटमेंटमुळे बघा किती मोठा घोड झाला. आणि शरद पवारांनी हा खरंच घोड केला आहे मंडळी. बघा, नसेल घातपात, चौकशी निष्पक्ष व्हायला काय हरकत आहे? चौकशी व्हायलाच पाहिजे. इतका मोठा नेता अशा विमान अपघातात जातो
आणि विमान हवेतच पलटी होतं उतरायच्या आधी, ते तर सिद्ध झालं, ते तर CCTV मध्ये दिसलं आहे त्या एअरपोर्टच्या, की काही अंतरावर असताना जवळ गेल्यावरच विमान असं होतं, ते एकदम अगदी असं झालं, डाव्या बाजूने ते झुकलं आणि मग ते खाली आदळलं. अर्थात विमानात काहीतरी बिघाड झाला असावा, काहीतरी इंजिन बंद पडलं असावं, किंवा तिथले स्थानिक लोक सांगतायत, तिथल्या गावचे ते सरपंच सांगतायत, जे एअरपोर्टच्या बाजूला लगतला एक गाव आहे, त्या तिथला सरपंच ते तिथे त्या घटनास्थळावर होते. त्यांनी सांगितलं की आता बघा, एअरपोर्टच्या शेजारी ज्या ज्या वस्त्या असतात, जो परिसर असतो, तिथल्या लोकांना विमानाचं टायमिंग सहित सगळं पाठ असतं की आता कुठलं विमान येईल, कारण रोजचाच त्यांचा सराव असतो. काही लोकांची मकानं रेल्वे रुळाच्या बाजूला, रेल्वे लाईनच्या शेजारी असतात, त्यांनाही पाठ होतात. गाडीचे आवाज माहिती असतात त्यांना, की आता ही गीतांजली चालली आहे, आता दुरंतो चालली आहे, आता ही महाराष्ट्र एक्सप्रेस येत आहे, सगळं माहिती असतं. तर त्यांनाही विमानाचे आवाज पाठ झाले होते आणि त्या दिवशी नेमका विमानाचा आवाज बदललेला त्यांनी पाहिला. असं वेगळाच आवाज विमानाचा त्यांनी सांगितलं त्या दिवशी प्रत्यक्षदर्शी त्या सरपंचांनी, की विमान एकदम वेगळं विचित्र आवाज येत होता. अर्थात विमानात काहीतरी बिघाड होता. आणि विमानाच्या मालकांना जेव्हा SK सिंग काय नाव आहे ते त्यांचं, त्यांना जेव्हा विचारलं तर ते म्हणाले की नाही, विमान उच्च प्रतीचं होतं, चांगलं होतं. तर या शरद पवार साहेबांनी हे स्टेटमेंट देऊन खरोखर घोड केला आहे, गोंधळ केला आहे. इतकी घाई कशाची? कधी कधी तर ते 2-2, 4-4 महिने एखाद्या विषयावर बोलतच नाही, मला यावर काही बोलायचं नाही असं म्हणतात पत्रकारांना. तर अजित पवारांनाही पक्षात असताना अनेकदा बघा, त्यांना बोट धरून राजकारण शिकवलं, राजकारणात आणलं, त्यांनीच घडवलं आणि त्यांनीच घड्याळ काकांची पळवली वगैरे, हा भाग वेगळा आहे. ज्याच्या घरचा विषय त्यालाच माहिती असतो मंडळी. आपल्याला नंतर बातम्यांमधून कळतं, रिपोर्टिंगमधून कळतं, पण ज्याच्या घरचा विषय त्यालाच माहिती असतो कोण माणूस कुठल्या पद्धतीचा आहे. पवार ज्येष्ठ आहेत, राजकारणी आहे, मुत्सद्दी आहेत, हुशार आहेत, चाणाक्ष आहेत, धूर्त आहेत, ते सगळं त्यांच्या जागी ते सगळं ठीक आहे. परंतु एक आपलं वय झालं की कुठेतरी आपण थांबायला पाहिजे, दुसऱ्याला आपण संधी द्यायला पाहिजे. ती अजितदादांना संधी त्यांनी दिली नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2004 मध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाची ऑफर ही अजित पवारांपर्यंत आली होती. मला वाटतं विलासराव देशमुख त्यावेळी होते. तर तेव्हा राष्ट्रवादीने नकार दिला ह्या मुख्यमंत्री पदासाठी. आता अर्थात अजितदादा पवारांसोबत रेसमध्ये 2-3 राष्ट्रवादीचे सिनियर नेते असतील त्यावेळेस, पण अजितदादा झाले असते मुख्यमंत्री त्यावेळी. पण त्यावेळी असं अनेकदा पवार आडकाठी आणायचे, म्हणजे तुम्ही 1 म्हणाल तर ते 2 म्हणायचे, ते मायनस म्हणतील तर तुम्ही प्लस म्हणायचं. असं सगळं आता शरद पवारांची कारकीर्द राजकारणातली राहिली आहे मंडळी. तुम्हालाही ठाऊक असेल, गडकरी बरेचदा मिश्किल टोले शरद पवारांच्या त्या विषयाकडे बोट धरून बोलतात अनेकदा सभांमध्ये की भाषणांमध्ये, की शरद पवारांनी म्हटलं कामाला लागा, तर कामाला लागा म्हणजे याचा अर्थ काय, कोणाला पाडायचं की निवडून आणायचं हे काही कळत नाही. तर अशा पद्धतीचं आहे. तर शेवटी बघा, जिवंतपणीही अजितदादांना त्यांचा एक प्रकारे त्रासच झाला, ते ज्या प्रकारे सांगतायत मुलाखतींमधून. आणि ते गेल्यानंतर सुद्धा या शरद पवार साहेबांनी या चौकशीमध्ये अडथळाच आणला एक प्रकारे मंडळी. बघा, आता त्यांना म्हणायला झालं ना की पवार कुटुंबातील ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतःच म्हणतायत की हा घातपात नाही, मग तुम्हाला कशाची येऊन पडली, असं डायरेक्ट थेट ते बोलू शकतात. सत्ता पक्ष त्याला रेटा लावेल. तुमचं आमचं हे काम नव्हे की CIDला सांगायचं की SITला सांगायचं की कुठली सुप्रीम कोर्टाची एखादी समिती, रिटायर्ड न्यायाधीशांची समिती नेमली, त्यांना सांगणार कोण, त्यांना रेटा कोण लावणार, त्यांना आग्रह कोण धरणार की ही चौकशी जरा जलद गतीनं करा, कोण सांगेल? सत्तेत असणारे लोकच सांगतील, त्यांचंच ते ऐकतील, त्यांचाच प्रभाव पडेल. पण शरद पवार साहेबांनी हे स्टेटमेंट का दिलं, हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी का दिलं त्यावरती अंदाज आपण मानलाच. कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की अफरातफर मचू नये, लोक नाराज होते, दुःखी होते, त्यामधून लोकांनी काही उद्रेक करू नये, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नीटनेटकी राहावी, यासाठी त्यांनी दिलं असेल. हा भाग ठीक आहे, पण काहीच न देताही शांत बसता आलं असतं 2-3 दिवस मंडळी. तर अशी गंमत झाली आहे. त्यामुळे अजितदादांनी अनेक गोष्टी त्यांच्या मुलाखतीमध्ये, मला वाटतं सकाळला त्यांनी मुलाखत दिली, त्या मुलाखतीत अनेक पवार साहेबांचे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. की एकदा तुम्हाला ठाऊक असेल की एकदा मीटिंग भरवून त्यांनी सांगितलं होतं की भाकरी करपली की परतावी लागते, आणि असं काहीतरी ते मोगमामध्ये बोलायचे. आणि मग त्यांनी राजीनाम्याची तयारी केली, राजीनामाही दिला. राजीनामा दिल्यावरती मग सगळीकडे गोंधळ उडाला की काही त्यांच्या फेवरचे असतील, काही अजितदादांच्या फेवरचे असतील. काहींना वाटत असेल की अजितदादांनी आता ही धुरा हाती घ्यावी, हा धनुष्यबाण हाती घ्यावा,
हा धनुष शिवधनुष हाती घ्यावा. पण काहींना वाटत असेल की नाही, पवारच ठीक आहेत. तर मग त्या ठिकाणी त्यांनी ते राजीनामा दिला आणि त्यानंतर स्वतःच पवारांनी आपली माणसं तयार केली की आता मी राजीनामा दिला, आता राजीनामा परत घेण्यासाठी तुम्हीच घोषणा द्या ऑफिसच्या बाहेर, कार्यालयाच्या बाहेर. मग लोक तिथे गोळा झाले आणि दिवसभर रात्रभर 24 तास त्या घोषणा देत गेले. स्वतःच त्यांनी मीडियाला बोलवलं, असं ते मुलाखतीतून सांगत होते. आणि मग पुन्हा राजीनामा मागे घेतला. कुठेतरी बघा, कुठेतरी थांबावं लागतं. घरी आपल्या ज्येष्ठ असतील, आपले वडील असतील, आपले आजोबा असतील, ज्यांच्या हाती कारभार असतो, मग मुलांकडे तो कारभार येतो, नातवांकडे कारभार येतो, तो द्यावा लागतो. आपण कुठेतरी रिटायरमेंटच्या स्टेजला आलं की आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं. कारण बघा, वयाच्या 60-70 नंतर तुम्ही कितीही हुशार माणूस समजा, कितीही चाणाक्ष समजा, ही बुद्धी शेवटी हा नैसर्गिक विषय आहे, थोडी मंद होऊन जाते. निर्णय घेण्याची क्षमता थोडी कमी होऊन जाते. चालायला होत नाही, बसायला होत नाही, खाय प्यायचं जमत नाही, दौरे करायचे असतात, भाषणं करायची असतात. त्यामुळे कुठेतरी थांबून ह्या चाव्या जर वयाच्या 70व्या वर्षीच अजितदादांकडे प्रेमाने सोपवल्या असत्या तर मला वाटतं राष्ट्रवादी पक्षात ह्या ज्या घटना घडल्या त्या घडल्या नसत्या आणि आज पक्ष खूप मोठा राहिला असता, असं आपलं मत आहे. आणि हे मला का सुचलं हे सगळं बोलायचं, तर त्या दिवशी 28 तारखेलाच त्यांनी मला वाटतं सायंकाळी हे स्टेटमेंट केलं की हा घातपात नाही, हा केवळ अपघात आहे. कशाला? थोडं थांबायचं होतं, थोडं शांत राहायचं होतं 2-3 दिवस, त्यानंतर स्टेटमेंट करायचं होतं. कदाचित मग कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं असेल की तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे मीडियापुढे, असंही होऊ शकतं. जे काय झालं असेल ते झालं असेल, पण मंडळी चौकशी होणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला मी कालच्या एका माझ्या शॉर्टमध्ये, माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिस्ट वाचून दाखवली की 1965 पासून ते 2026 पर्यंत मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणाऱ्या अनेकांचे अपघाती मृत्यू असेच झाले विमान अपघातात. आणि मग विमान अपघाताची काही चौकशी होत नसते. पाण्यात पडलं दिसेना असं होऊन जाते, जमिनीवर पडलं तर पेटून जाते ते. त्याच्यामुळे त्याच्यातलं काय त्या ब्लॅक बॉक्स शिवाय दुसरं काही सापडत नसते, काही पुरावे नसतात. आणि विमानात ते फोन तर नसतोच, काही विषयच नाही, बोलण्याचा काही संबंधच येत नाही की कुणाशी संभाषण झालं 5 मिनिटं आधी किंवा काही झालं, असं काही नसतं. तर असो मंडळी, तुम्ही काय विचार करताय या शरद पवारांच्या स्टेटमेंटवर? त्यांनी हे स्टेटमेंट देऊन चूक केली की त्यांचं बरोबर आहे, हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आपल्या रिनेश रंजन चॅनलवर नवीन असाल तुर्तास तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.